कशा पद्धतीने आपण मोजल्या गेलं पाहिजे, कशा पद्धतीने ते व्यतीत केलं पाहिजे, याबद्दलचं सखोल ज्ञान माणसाजवळ असणे जरुरीचे आहे. भागवत गीतेतील नरात्मक हिंदू सामाजिक तत्वज्ञान मी झिडकारतो ते तत्वज्ञान शंकराचार्याच्या तत्वज्ञानातील त्रिगुणांवर अधिष्ठित आहे आणि शंकराचार्याचे तत्वज्ञान तर कपिल मुनीच्या तत्वज्ञानाचा धडधडीत विपर्यास आहे. शंकराचार्याच्या तत्वज्ञानामुळे जाती संस्था आणि असमानतेची उतरण ही हिंदूच्या सामाजिक जीवनाचा निर्बंध बनली आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की हे जे काही निर्बंध आहेत, मनुचे जे काही विचार आहेत, तर हे कोणाचे विचार आहेत? हे शंकराचार्याचे विचार आहेत. आणि शंकराचार्याचे विचार आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार हे परस्पर काय आहेत? विरोधी आहेत. कारण भगवान बुद्धाचा धम्म आणि शंकराचार्याचा धम्म हे परस्पर विरोधी आहे. शंकराचार्याचा धम्म काय सांगतो की त्याच्यामध्ये देवदैवताची पूजा करणे, अर्चा करणे हा शंकराचार्याचा धम्म सांगतो. आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म सांगतो की या धम्मामध्ये कुठल्याही देवदैवताला स्थान नाही, असं भगवान बुद्धाचा धम्म सांगतो. तत्वज्ञानातील त्रिगुणावर अधिष्ठित आहे आणि शंकराचार्याचे तत्वज्ञान तर कपिल मुनीच्या तत्वज्ञानाचा धडधडीत विपर्यास आहे. शंकराचार्याच्या तत्वज्ञानामुळे जाती संस्थांनी असमानतेची उतरण ही, तथापि हे माझे तत्वज्ञान फ्रेंच राज्यक्रांतीपासून मी उसने घेतले आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की जी काही फ्रेंचची राज्यक्रांती आहे, त्या फ्रेंचच्या राज्यक्रांतीपासून मी या भारताची राज्यघटना तयार केलेली आहे. आणि त्या राज्यघटनेमध्ये मी सांगितलेलं आहे की समता, बंधुत्व आणि न्याय या समानतेच्या तत्वावर आपल्या भारताची राज्यघटना तयार आहे. आणि त्या राज्यघटनेनुसार सर्वांचे अधिकार हे कसे असले पाहिजेत? समान असले पाहिजे, समांतरीचे असले पाहिजे. असे कोणीही समजू नये, मी ते उसने घेतलेले नाही. माझ्या तत्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत. माझा गुरु बुद्ध यांच्या शिकवणीपासून ते मी काढले आहे. म्हणजे माझा दुसरा तिसरा कोणीही गुरु नाही, तर माझा गुरु कोण आहे? तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत. आणि त्या तथागत गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार मी या राज्यघटनेचा काय घेतलेला आहे? एक आधार घेतलेला आहे. आणि त्याच आधारावर मी या भारताची राज्यघटना सुद्धा तयार केलेली आहे. माझ्या तत्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समता यांना जागा आहे, परंतु अपरिमित स्वातंत्र्याने समतेचा नाश होतो आणि निर्मळ समानता स्वातंत्र्याला वाव ठेवीत नाही. माझ्या तत्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समता यांचे उल्लंघन होऊ नये म्हणून केवळ संरक्षण म्हणून निर्बंधाला स्थान आहे. परंतु निर्बंध हा स्वातंत्र्य आणि समता या संबंधी होणाऱ्या उल्लंघनाविरुद्ध हमी देऊ शकतो असा माझा विश्वास नाही. माझ्या तत्वज्ञानात बंधुतेस फार उच्च स्थान आहे. स्वातंत्र्य आणि समता यांच्या विरुद्ध संरक्षण फक्त बंधू भावनेनेच आहे. माझे त्याचेच दुसरे नाव बंधुता किंवा मानवता, आणि मानवता हेच धर्माचे दुसरे नाव होय. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भगवंताचा जो धम्म आहे तो धम्म हा समानतेचा धम्म आहे. आणि समानतेचा धम्म असल्यामुळे मानवाचे अधिकार या धम्मामध्ये समाविष्ट केलेले आहे. आणि असाच कुणी सद्धम्मान वागू शकतो की ज्या धम्मामध्ये मानवी अधिकार आणि मानवाचे सर्व विचार त्याच्यामध्ये दडलेले आहेत, समाविष्ट केलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म एकच सांगतो की माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, हा माणसाचा केंद्रबिंदू आहे. कारण माणसाने जर माणसाशी माणसासारखं वागलं नाही तर तो अधम्माचा काळ होतो आणि सद्धम्माच्या मार्गाला राहू शकत नाही. निर्बंध हा निधर्मी असतो, तो एखाद्याला मोडता येतो, परंतु बंधुता किंवा धर्म हा पवित्र आहे. बंधुतेविषयी आदर वाटला पाहिजे. माझ्या तत्वज्ञानाचा प्रचार हेच मला माझे जीवित कार्य बनवायचे आहे. मला माझ्या
मनाला लोक अनुकूल करून घ्यायचे आहेत. त्रिगुणाच्या अनुयांना त्यांचा अखेर मनाला लोक अनुकूल करून घ्यायचे आहेत. त्रिगुणाच्या अनुयांना त्यांचा अवेर करून माझे तत्वज्ञान स्वीकारण्यास मी त्यांना भाग पाडणार आहे. भारतीयांच्या विचारावर 2 मतप्रणाली नियंत्रण करतात. राज्यघटनेच्या उपोद्घातात जे विचारवार 2 मतप्रणाली नियंत्रण करतात. राज्यघटनेच्या उपोद्घातात जे राजकीय ध्येय मांडले आहे ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांना प्राधान्य असलेल्या जीवनाची ग्वाही देते. पण भारतीयांच्या धर्मात ते सामाजिक ध्येय गुंफलेले आहे. ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व नाकारते. कारण त्या मनूच्या विचारामध्ये हा जो काही मनूचा ग्रंथ आहे, हा मनूचे जे काही विचार आहे, तर याच्यामध्ये काही समता, ममता, बंधुत्व, न्याय हे कुठल्याच पद्धतीचे समतोल नाही आहे. कारण हा मनुवादी विचाराचा ग्रंथ आहे आणि मनुवादी विचाराचा ग्रंथ हा कोण्या मार्गाने चालतो? अधम्माच्या मार्गाने चालत असतो. आणि अधम्माच्या मार्गाने चालत असल्यामुळे या लोकशाहीचा काय होतो? सतत ऱ्हास होतो. आणि या समता, ममता, बंधुत्व, न्याय, हक्क या तत्वावर जी काही राज्यघटना चालत आहे, तर या राज्यघटनेचा त्या मनुवादी विचारसरणीच्या लोकांना काय होतो? त्रास होतो. म्हणून त्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना ही काही पसंत पडत नाही. समता आणि बंधुता नाकारते. जे बहुतेक सर्व भारतीयांना राजकीय ध्येय म्हणून मान्य झाले आहे ते सर्वांचे सामाजिक ध्येय होईल असा अढळ विश्वास त्यांनी घोषित केला. अलीगड विद्यापीठाच्या एका पदवीधराने आंबेडकरांच्या या भाषणाची वाहवा केली आणि बहुसंख्याकांच्या सामाजिक आणि धार्मिक तत्वज्ञानात विरोध आहे तो दाखविल्याबद्दल आंबेडकरांची वाखाणणी केली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही तत्वज्ञान होते त्या एका विद्यापीठातील एका प्राध्यापकानं बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाची काय केली? वाहवा केली, तुलना केली. त्यांचं भाषण लोकांना समजावून सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर जे काही विचार मांडतायत, बाबासाहेब आंबेडकर जे काही तत्वज्ञान सांगतायत, तर हे खरोखर तत्वज्ञान सामाजिकरित्या, सामाजिक दृष्टीनं आर्थिक हिताचं आहे, या अस्पृश्यांच्या हिताचं आहे. त्यामुळं हे सर्व तत्वज्ञान कसं आहे? अतिशय चांगलं आहे. परंतु जर तुमच्या कोणाला पसंत पडत नसेल तर निश्चितच तुम्हाला ते वाईट वाटत असेल. कारण काय होतं की तुम्ही सर्व लोक मनुवादी विचाराचे आहात आणि मनुवादी विचाराचे असल्यामुळं तुमचं हे तत्वज्ञान तुम्हाला चांगलं वाटत आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही मौलिक विचार आहेत हे मात्र तुम्हाला अतिशय खोटे वाटणार आहे. ते तुम्हाला चांगले वाटणार नाही. बुद्ध भगवान काही दिवसापूर्वी त्याच संस्थेने आंबेडकरांच्या स्पष्टद्युतीपूर्तीचा समारंभ करण्यासाठी एक समिती नेमली होती. 14 एप्रिल 1951 रोजी तो समारंभ पार पाडला पाहिजे होता, परंतु तसा तो पार पाडला नाही. हे खरे. त्या संस्थेचे अध्यक्ष राधो भंडारे यांच्या हस्ते त्यांना ती थैली अर्पण करण्यात आली. बाबासाहेबांच्या विश्वासातील एक कार्यकर्ते शांताराम अनाजी उपाध्याय उपशाम यांनी हा निधी जमविण्याचे काम अत्यंत कळकळीने केले होते. त्या थैलीचा उपयोग दादरला उभारण्यात येणाऱ्या इमारतीसाठी करण्यात येईल असे आंबेडकरांनी थैली स्वीकारण्याच्या प्रसंगी आपल्या लोकांना आश्वासन दिले. ह्या इमारतीत एक वाचनालय आणि एक सभागृह यांचा समावेश करण्यात येईल. माझे आत्मचरित्र लवकरच मी प्रसिद्ध करणार आहे. विनय आणि ज्ञान यावर माझी अत्यंतिक निष्ठा आहे. अस्पृश्य समाजात मी जन्मास आलो त्याबद्दल मला अभिमान वाटतो. मी जे जे काही त्या संपादन केले आहे त्या आपल्या समाजाने सर्वस्वी पाठिंबा दिल्यामुळे संपादन करू शकलो असे ते मी म्हणतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की 29 ऑक्टोबर 1954 रोजी बाबासाहेब आंबेडकरांना या समाजापासून जो काही निधी जमा केला, या समाजापासून जी काही वर्गणी जमा केली, तर ती वर्गणी केली होती 1,18,000 रुपये. आणि ही 1,18,000 रुपयाची भरलेली थैली
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या शेड्यूल फेडरेशनचं जे काही संघटना होती, या मागासवर्गीयाची जी काही संघटना होती, या मागासवर्गीयाच्या संघटनेनं बाबासाहेब आंबेडकरांना ती अर्पण केली. परंतु त्या थैलीमध्ये असलेल्या पैशाचा आपण अपव्यय करायचा नाही. तर त्या थैलीच्या पैशाचा, कारण हा पैसा कोणाचा होता? गोरगरिबांचा पैसा होता, कष्टकऱ्यांचा पैसा होता, अस्पृश्यांचा पैसा होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना या पैशाचा अपव्यय करायचा नव्हता. कारण त्या पैशापासून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या पैशापासून आपण एक चांगल्या तऱ्हेचं चांगलं दर्जेदार वाचनालय बांधू, आणि त्या वाचनालयामध्ये अतिशय महत्त्वाचे जे काही पुस्तकं आहेत, जे काही ज्ञान सामग्रीसाठी उपयोगी पडणारी साधनं आहेत, तर ती साधनं आपण त्या ठिकाणी, त्या दादरच्या ठिकाणी एक मोठ्यात मोठा असं महाल बांधू, आणि त्या महालामध्ये एक सभागृह उघडू, आणि त्या सभागृहामध्ये एक वाचनालय निर्माण करू, आणि त्या वाचनालयामध्ये या तथागत भगवान बुद्धाच्या विचाराची जी काही धम्म ग्रंथ आहेत, तर ती ग्रंथ आपण इतरांच्या वाचनासाठी उपलब्ध करून ठेवू. कारण निश्चितच त्या वाचनालयाने इतर लोकांच्या बुद्धिमत्तेत काय पडेल? चालना पडेल. त्यांचे विचार त्यांना आत्मसात केले जातील, आणि खरोखरच आपल्या बौद्ध धर्माचा आणि अस्पृश्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि एवढंच नव्हे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ही इमारत तयार होते ना होते, तर मला माझं एक स्वतःचं आत्मचरित्र सुद्धा लिहायचं आहे. आणि माझं स्वतःचं आत्मचरित्र मी लिहून ठेवत असताना मी निश्चितच त्याच्यामध्ये असा एक उल्लेख करेन की माझे जे काही निष्ठा आहेत, माझे जे काही अस्पृश्य बांधव आहेत, तर यांच्या हितासाठी मी माझा जन्म, कारण मी जरी बाबासाहेब आंबेडकरांना एवढ्या मुक्कामी एक शपथ घेतली होती, 30 मार्च 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांना एक शपथ घेतली त्या येवल्याच्या मुक्कामी नाशिक जिल्ह्यामध्ये, की जरी मी हिंदू म्हणून जन्मलो तरी पण हिंदू म्हणून मरणार नाही. अशा पद्धतीची कडाडून बाबासाहेब आंबेडकरांनी शपथ घेतली. आणि 14 ऑक्टोबर 1956 साली प्रांजळ या बुद्धाचा सतधम्म नागाच्या नागभूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना लाखो अनुयायांच्या समोर स्वीकारला. महाचंद्रमणी स्थावर भिक्षूंच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली, आणि स्वतःहून दीक्षा घेतल्याच्या नंतर स्वतः माईसाहेबांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली, आणि पवित्र बौद्ध धर्म समजावून सांगितला. आणि त्याच पवित्र नागाच्या नागभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली 14 ऑक्टोबर या दिवशी 22 प्रतिज्ञेचं सुद्धा स्वतःच्या मुखामधून वाचन केलं, आणि स्वतः त्या 22 प्रतिज्ञा लोकांच्या मुखामधून म्हणून घेतल्या, ऐकून घेतल्या. अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा कालखंड बाबासाहेब आंबेडकरांनी उपभोगला. आणि अशा पद्धतीने या सरकारनं जे काही बाबासाहेब आंबेडकरांना या सरकारमध्ये जे काही टीकास्त्र केले, तर त्या टीकास्त्रापोटी बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीने या सरकारला टोकलेलं आहे, आणि कशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची छाया घेऊन त्या सरकारमध्ये वावरले आहेत, हा इतिहास आपण आजपर्यंत बघितलेला आहे. आणि आज आपल्याला बघायचे आहे सोनेरी सायंकाळ. सोनेरी सायंकाळ म्हणजे एक सोन्यासारखी उगवलेली संध्याकाळ. आंबेडकरांचे वय आता 63 झाले. राज्यघटनेशी झगडून आणि ती पिळून आपल्या वित्तहीन आणि वस्त्रहीन, भूमिहीन आणि भुके कंगाल लोकांचे कल्याण करण्यासाठी त्यांच्या बंडखोर बुद्धीला त्यांची खंगलेही देहयष्टी आता साथ देऊ शकत नाही. आपल्या दलित जनतेला सुखाचा दिवस आणू ही त्यांची आशा होती. आंबेडकरांनी वेळोवेळी केलेल्या ज्वलनजहाल हल्ल्यामुळे लोकांची मने विभागली असली तरी आंबेडकर हे लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, अशा पद्धतीचे उपमा बाबासाहेब आंबेडकरांना ही लोक देऊ लागले. अशी खोटी आरोळी मारित होते ते म्हणणे वस्तुस्थितीत धरून
नाही. आंबेडकरांच्या सरकारवरील आरोपाचा मतितार्थ असा होतो की सरकारने या भूमिहीन लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांची तड लावण्यास ज्या हिरिरीने पुढे यावयास पाहिजे होते त्या हिरिरीने पुढे येत नव्हते. त्यांनी ज्या प्रकारची उपक्रमशीलता व प्रयत्नशीलता दाखवायला हवी त्या प्रकारची त्याचकडून दाखविली जात नव्हती. या लोकांचे प्रश्न न सोडल्यामुळे शांततेला आणि लोकशाहीला जबर धोका पोहोचे. हे दूरदृष्टीच्या अभावी सरकारच्या लक्षात येत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की ही जी काही दूरदृष्टी आहे तुमची, कारण गोरगरिबाच्या हक्कासाठी, गोरगरिबाच्या न्यायासाठी ही जी काही गोरगरिबांना, भूमिहीन लोकांना जी काही तुम्ही शाहूकार लोकांच्या जमिनीवर सिलिंग लावतात, शाहूकार लोकांची जमीन तुम्ही हडप करतात, शासनाची जमीन तुम्ही हडप करतात, तर ही जमीन हडप करून गोरगरिबाला तुम्ही दान दिली पाहिजे. गोरगरिबाला तुम्ही यातला हिस्सा अर्पण केला पाहिजे. आणि अशा पद्धतीचा तुम्ही जर करू शकत नसाल तर मात्र मला आपलं सरकार काही अतिशय मोलाचं वाटत नाही. कारण अशा पद्धतीने या लोकशाहीला काय बसेल, धोका बसेल. आणि हा धोका निश्चितच मनानं अस्पृश्य लोकांना बसल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आंबेडकरांनी अस्पृश्यासाठी काय साधले? अस्पृश्य हिंदूचे भूतकाळातील जीवन भीषण अंधकार भरलेले होते. अमेरिकेतील निग्रोच्या दुर्दैवापेक्षा भारतातील या 6 कोटी लोकांचे दुर्दैव अधिक खडतर होते. गोऱ्या लोकांच्या घरी या निग्रोंना नोकरी तरी मिळत असे. इजिप्तमधील इस्रायल लोक, अमेरिकेतील निग्रो लोक व जर्मनीतील ज्यू लोक यांच्या स्थितीपेक्षा अस्पृश्य लोकांची स्थिती ते स्वदेशात असून सुद्धा सर्वात निकृष्ट आणि पराकाष्ठेची हीन होती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? बाबासाहेब आंबेडकरांना एका निग्रो देशाचं उदाहरण दिलं, अमेरिकेतील लोकांचं उदाहरण घेतलं, परंतु या देशातील लोक कसे आहेत? दुर्दैवी लोक आहेत, दुर्भाग्य लोक आहेत. कारण मतदानाचा जो काही अधिकार आहे, हा मतदानाचा अधिकार इतर राज्यातल्या लोकांना छिनून घेण्याचं काम पडलं. अक्षरशः मतदानासाठी, नागरिकत्वासाठी लोकांना जेल भोगायचं काम पडलं. स्वतःच्या छातीवर सुद्धा या मद्रासच्या लोकांना, निग्रोच्या लोकांना छातीवर गोळ्या झाडून घ्यायचं काम पडलं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना एवढा अनमोल अधिकार या भारतीयांना दिला गेला की या भारतीयांना जन्मता म्हणजे वयाचे 18 वर्षे पूर्ण होता न होता तर त्यांना मतदानाचा अधिकार दिला, भारताचा प्रौढ होण्याचा अधिकार दिला. तर एवढं भाग्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीयांना मिळवून दिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीची स्वदेशात असून सुद्धा सर्वात निकृष्ट आणि पराकाष्ठेची हीन होती. म्हणजे इतक्या चांगलं जीवन या भारतामध्ये जगत असताना सुद्धा तुम्ही लोक काय करतात? तिला निकृष्ट दर्जाचं वर्तणूक देऊन, कारण भारताची राज्यघटना कितीही जरी सुंदर असेल आणि तिला जर चालवणारे महामूर्ख असतील तर मात्र त्या राज्यघटनेला किंमत राहणार नाही. गेल्या 2500 वर्षाच्या इतिहासात त्यांना सुखदायी व आशादायी भवितव्यांचा सूर्य क्षितिजावर प्रथमच दिसला. त्यांच्या रक्तामासाचे असलेले आंबेडकर यांनी सर्व जगाचे लक्ष त्यांच्या नागरिक, सामाजिक आणि राजकीय हक्काकडे आणि स्वातंत्र्याच्या प्रश्नाकडे वेधून घेतले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं काही या लोकांच्या हितासाठी, एवढं काही या लोकांच्या सामाजिक न्यायासाठी, या लोकांच्या आर्थिक प्रश्नांसाठी आपलं स्वतःचं जे देह आहे, ते स्वतःचा जे जीव आहे, हा अतिशय कसा घेतला? झटून घेतला. त्यांनी त्यांचं जीवन हे पिंजून काढलं. परंतु या इतरत्र लोकांना काही बाबासाहेब आंबेडकरांची कदर वाटली नाही किंवा बाबासाहेब आंबेडकरांची कोण्या प्रकारे त्यांना कीव सुद्धा आली नाही. सामाजिक आणि राजकीय हक्काकडे आणि स्वातंत्र्याच्या प्रश्नाकडे वेधून घेतले. अस्पृश्यता हा दैनंदिन चर्चेचा महत्त्वाचा विषय बनविला. त्यांच्या प्रश्नाला जागतिक प्रसिद्धी दिली.
आंबेडकरांच्या अखंड अविश्रांत आणि चिकाटीच्या झगड्यामुळे आणि खंबीरपणामुळे त्यांच्या दुःखाला तोंड देत फुटले. प्रकाशाचे आणि स्वातंत्र्याचे युग सुरू झाले. आंबेडकरांना अस्पृश्यामध्ये आत्मप्रतिष्ठा आणि स्वाभिमान यांची जाणीव जागृत केली आणि गुलामगिरीपेक्षाही हीनतर असलेल्या अस्पृश्यतेविषयी असीम तिटकारा निर्माण केला. आंबेडकरांनी त्यांना खातेऱ्यातून बाहेर काढले. त्यांच्या मनावरील नैराश्याचे आणि भीतीचे पटल दूर केले. माणुसकीस भुकलेल्या त्यांच्या संस्कारहीन मनात त्यांनी धैर्य आणि नवजीवन पोचले. त्यांच्यातील मावळलेले आत्मतेज चेतवून धगधगीत केले. त्यांना आपली घराणे निर्भीडपणे मांडण्यास उद्युक्त केले. आंबेडकरांच्या आगमनापूर्वी त्यांना या देशात कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट रीतीने वागविले जात असे. कारण बाबासाहेब आंबेडकरांची निर्मिती होण्याच्या अगोदर या भारत देशामध्ये काय होतं? जातीवाद होता, मनुवाद होता. अस्पृश्य लोकांच्या कमरेला फडा आणि गळ्यामध्ये गाडगं. कारण या सवर्णाच्या सड्यावर सुद्धा जायची ताकद या अस्पृश्यामध्ये नव्हती. म्हणजे एवढं हीन दर्जाचं वातावरण, एवढं जातीयतेचं वातावरण या भारतामध्ये प्रकट होतं. कारण भले झाले तर गोरगरिबांना गुरे ढोळे ओढण्याची कामं, कातडी काढण्याची कामं, लोकांच्या मोलकरीचे कामं, इंधन फोडण्याची कामं, ओझे वाहण्याचे कामं, अतिशय हीन दर्जाची कामं, या मोलमजुरीचे कामं या अस्पृश्य लोकांना करावं लागत. आणि ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर उदयास आले, बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, तेव्हा मात्र बाबासाहेब आंबेडकर प्रकटातून एक तेज निर्माण झालं. आणि बाबासाहेब आंबेडकर त्या बाल्य अवस्थेमधून वार्धक्यात म्हणजे तारुण्यात आले आणि तारुण्यातून ऐवनामध्ये निर्मिती झाली. आणि त्या ऐवनामध्ये निर्मिती झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी या अस्पृश्याच्या लोकांच्या जीवनासाठी प्रकट असा विचार मांडला, प्रकट अशा उत्क्रांत केल्या. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या अस्पृश्यावरचे जे काही मानवी अधिकार होते ते अधिकार दूर केले. त्यांच्यावर जे काही निर्बंध लादलेले होते, जे काही सक्ती लादलेल्या होत्या, त्या सर्व सक्ती बाबासाहेब आंबेडकरांना तोडून टाकल्या. म्हणजे गुलामीचे बंधन तोडून टाकले. एका शाहिरानं सुद्धा म्हणलेलं आहे, तू ठोकताच दंड तडातड तुटले रे, तू ठोकताच बंड. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जेव्हा बंडाची पुकारना केली, तेव्हा तेव्हा त्यांच्यावरची जी काही गुलामी होती, त्या गुलामीचे जाळे हे निश्चितच तटातटा तुटायला लागले. आंबेडकरांच्या आगमनापूर्वी त्यांना ह्या देशात कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट रीतीने वागविले जात असे. त्यांनी केलेल्या झगड्यामुळे त्या लोकांना हित समाजाच्या बरोबरीने शासकीय हक्क मिळाले. इतकेच नव्हे तर त्यांच्या या महान झगड्यामुळे मिशनरी आणि मौलवी यांना अस्पृश्य समाज धर्मांतर घडवून आणण्यात एक मोकळे रान बनवण्यासारखे होते, ते बंद झाले. मौलवीच्या आणि मिशनऱ्याच्या बाटवा बाटवी करण्याच्या उद्योगाला जबरदस्त धक्का बसला. त्यांचे मनोरथ धुळीत मिळाले. आपल्या राजकीय हेतूसाठी खूप कंगाल अस्पृश्यांना संघटित करण्याचा कम्युनिस्टांचा डाव उधळला गेला. आंबेडकरांनी जे काही साधले ते मात्र सफल झाले. कारण बाबासाहेब आंबेडकरांना या कम्युनिस्टांना जे काही एक डाव रचला होता की या अस्पृश्य लोकांना कदापि आपण सुधरू द्यायचं नाही. यांच्यावर जे काही निर्बंध आपण लादलेले आहे, त्याच निर्बंधामध्ये या लोकांना जीवन प्रणाली जगवा लावायची. परंतु यांच्यासाठी उदयास आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र या अस्पृश्यांवरचे जे काही हक्क आहेत किंवा जे काही अधिकार आहेत तर हे गाजवले आणि या लोकांचं सर्व सत्या दूर केल्या. आणि कम्युनिस्टाचा डाव जो होता तो मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी उधळून लावला आणि या लोकांना मानवी जीवनास तयार केलं. भारताच्या लाजिरवाण्या जिन्याचे निराशेचे अंधकाराचे दिवस आता संपले होते. जीर्ण झालेल्या रूढीच्या भीती आता कोसळत होत्या. हिमालयाच्या पायथ्याशी नवीन भारताचा उदय होत होता.
अस्पृश्य वर्ग धुळीतून वर येत होता त्यांना आस्ते आस्ते सरकारी यंत्रणेत, पोलीस दलात, न्यायालयात, सैन्यात, नौदलात आणि वायुदलात नेमण्यात रोवण्यात येत होते. म्हणजे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर या भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या भारत देशामध्ये संविधान अंमलात आणलं आणि संविधान अंमलात आणल्याच्या नंतर मग कुठेतरी या अस्पृश्य लोकांना मग कुठल्या पोलीसच्या नोकऱ्या असतील, कुठल्या कारकुनाच्या नोकऱ्या असतील, कुठल्या सैन्य दलामध्ये नोकऱ्या असतील, कुठल्या खात्यामध्ये नोकऱ्या असतील, न्यायालयात असतील, सैन्यात असतील, नौदलात असतील, वायुदलात असतील, अशा प्रकारच्या सर्व नोकऱ्या बाबासाहेब आंबेडकरांमुळं या अस्पृश्य लोकांना काय झाल्या मिळू लागल्या. त्यांची गेल्या काही वर्षातील प्रगती ही काही कमी उत्साहदर्शक नव्हती. आपल्या बाजूने त्यांनाही आपली राहणी सवयी आणि स्वच्छता यात बरीच सुधारणा केली होती. राजकीय दृष्ट्या ते आता पूर्णपणे जागरूक झाले होते. ते आता मार्गदर्शनासाठी आणि नेतृत्वासाठी दुसऱ्यावर अवलंबून नव्हते. म्हणजे जेव्हा या अस्पृश्य लोकांना अशा पद्धतीची चांगल्या दर्जाची वागणूक मिळायला लागली, चांगल्या दर्जाच्या नोकऱ्या त्यांना मिळायला लागल्या, तर तेव्हा मात्र काय होऊ लागलं, त्यांच्यामध्ये हळूहळूरित्या प्रगती होऊ लागली, समाज अतिशय सुधरू लागला. आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या मनाला असं वाटू लागलं की आज माझा समाज कुठंतरी चांगल्या दर्जाचं जीवन जगतो आहे. कारण जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळायचं होतं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं होतं की आज जर या भारताला स्वातंत्र्य मिळत असेल तर सर्वप्रथम आमचा मागासवर्गीय समाज हा कितपत पिढ्यानपिढ्या या अस्पृश्यामध्ये जगतो आहे आणि ते जर जातीयतेचं जाळं जर या स्वातंत्र्य मिळून जर या भारताला मध्ये वावरल्या जात असेल तर आम्ही स्वातंत्र्य झालो नाही, आम्ही याहीपेक्षा पारतंत्र्यामध्ये जीवन जगतो आहे. कारण इंग्रजाच्या सरकारमध्ये आम्हाला एक स्वातंत्र्याची भूमिका मिळतो आहे, परंतु या भारतामध्ये या काँग्रेसच्या सरकारमध्ये जर आज रोजी या भारताला स्वातंत्र्य मिळालं तर आम्ही इसवी सन पूर्वी जे काही आम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही तर त्या इसवी सन पूर्वी कार्यामध्ये आम्ही आजही जीवन जगायला जाणार आहोत. म्हणून मानवी स्वातंत्र्य जर मिळत असेल तरच या भारताला स्वातंत्र्य द्यायला हवं, अन्यथा भारताला स्वातंत्र्य देऊ नये, अशा पद्धतीची बाबासाहेब आंबेडकरांची एक प्रकट टीका होती. आणि त्यामुळे हे इंग्रज म्हणजे हे हिंदू सरकार, हे काँग्रेसचं सरकार बाबासाहेब आंबेडकरांना देशद्रोही म्हणू लागले होते. पण बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की स्वातंत्र्य या येथील भांडवलशाही लोकांना स्वातंत्र्य मिळणार आहे, तर माझा जो काही मजूर वर्ग आहे, माझा जो काही मागासवर्गीय वर्ग आहे, तर याला म्हटलं कुठल्याही दर्जाचं स्वातंत्र्य मिळणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आम्ही पारतंत्र्यामध्ये जरी जीवन जगत असेल तरी आम्हाला ते प्यारा आहे. ते आता मार्गदर्शनासाठी आणि नेतृत्वासाठी दुसऱ्यावर अवलंबून नव्हते. त्यांचे कार्यकर्ते मोठमोठ्या सभा आणि परिषदा यशस्वी रीतीने भरवीत. त्यांच्या नेत्यांनी काही महत्त्वाच्या संस्थांचा कारभार नेटकेपणाने व सक्षमतेने चालविला होता. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्या अस्पृश्यांनी आपली वैयक्तिक प्रगती करून घेतली त्यांनी त्या समाजाकडे पाठ फिरवली. त्या अस्पृश्यातील नवीन ब्राह्मण बनले. म्हणजे अशा पद्धतीनं मग एक उद्घोषणा झाली. म्हणजे या समाजाकडे बाबासाहेब आंबेडकरांना पाठ फिरवली आणि पाठ फिरवल्याच्या नंतर, कारण बाबासाहेब आंबेडकरांना तेथील काय पाहायची होती, पार्श्वभूमी पाहायची होती की आज भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर माझ्या अस्पृश्य समाजाला ही जी काही स्वातंत्र्य मंडळी आहे तर ही स्वातंत्र्य मंडळी कुण्या दर्जाने जीवन जगायला लावते आहे, कुठल्या वर्तणुकी देणार आहे, कुठली वागणूक देणार आहे, हेच बाबासाहेब आंबेडकरांना पाहायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, या अस्पृश्य समाजाकडे एक पाठ फिरवली आणि ते एक जणू काही ब्राह्मण बनले सारखं त्यांच्या मनाला संबोधता वाटू लागली. आणि ते म्हणू लागले, ग्रामीण भागातील अस्पृश्य वर्गास सामाजिक आर्थिक भूमीविषयक दुःखेनी हाल अपेष्टा भोगाव्या लागत होत्या. हे निर्विवाद आहे
भारतीय जीवनाच्या तळाशी कुंदतनी तळमळत पडलेल्या त्या जीवांना आता नव्या जीवनाची जाणीव झाल्यामुळे साहजिकच असे वाटले की ज्या भारतीय सरकारने जगावर शिष्टमंडळाचा लोंढा सोडून दिला होता त्या सरकारने आपल्या प्रश्नांचा अटकळीने विचार केला नाही. खेड्यातील आपल्या जीवनातील दुःखे कमी करून ग्रामीण भुदासगिरीतून आणि आर्थिक गरजेतून सरकारने आपणास वर काढून आपली खेड्यात तर सामान्य मनुष्याप्रमाणे पुनर्वसनात केली नाही. बघा बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की हे जे काही निर्बंध आहेत त्या ग्रामीण भागातील जे काही अस्पृश्य वर्ग आहे, सामाजिक आहे, आर्थिक आहे आणि भूमिविषयक जे आहेत, तर हे सर्व कोणाच्या मनात दुःख होतं? बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात दुःख होतं. कारण भांडवलशाही वर्ग हा अनेक आहे आणि या भांडवलशाही वर्गानं जर माझ्या समाज लोकांसाठी, माझ्या गोरगरीब जनतेसाठी, दीनदलितांसाठी, पददलितांसाठी, मागासवर्गीयांसाठी जर त्यांना सामाजिक, मौलिक आणि राजकीयरित्या, आर्थिकरित्या कुठल्याच प्रकारचे हक्क आणि अधिकार जर प्रस्थापित केले नाही तर मात्र काही कामा पडणार नाही. जगाचा शिष्टमंडळाचा लोंढा सोडून दिला होता त्या सरकारने आपल्या प्रश्नांच्या कळकळीने विचार केला नाही. खेड्यातील आपल्या जीवनातील दुःखे कमी करून ग्रामीण उदासगिरीतून आणि आर्थिक गरजेतून सरकारने आपणास वर काढून आपली खेड्यात तर इतर सामान्य मनुष्याप्रमाणे पुनर्वसाहत केली नाही. म्हणजे मानवाचं जे काही मागासवर्गीयांचं जीवन आहे तर हे जीवन नुसतं खेड्यातच व्यतीत केलं नाही तर यांचं काय केलं? पुनर्वसन केलं. त्यांचं पुनर्वसन करून त्यांना चांगल्या दर्जाची शिकवण दिल्या गेली, चांगल्या दर्जाचं जीवन उपभोगायला दिलं. कशाच्या माध्यमातून? या राज्यघटनेच्या माध्यमातून. आणि सर्व राज्य सरकारांनी शेतकीविषयी मूलभूत फरक करणारे धोरण स्वीकारावे असे त्यांना वाटे. विचारवंतांना वाटे सारा घेऊन ह्या भूमिपुत्र भूमिहीनांना जमीन द्याव्यात, त्यांना हिंदू उपहारगृहामध्ये नि खानावळीमध्ये जागा मिळाली पाहिजे. त्यासंबंधी केलेल्या निर्बंधांचा भंग झाला तर तसा भंग करणाऱ्या त्या मालकांचा तो गुन्हा दंडनीय म्हणून मानण्यात यावा. म्हणजे मालकांना खोटी सबब तयार करून दलित वर्गातील लोकांना प्रवेश नाकारता येणार नाही. खेड्यात पिण्याच्या पाण्याची त्यांची सोय केली पाहिजे. पाण्याची दुर्भिक्षू ही खेड्यातील त्यांच्या जीवनातील मोठीच उद्योगकारक गोष्ट आहे. म्हणजे बघा बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की एवढंच नव्हे, त्यांना जमिनी तर दिल्याच पाहिजे, त्यांना मूलभूत हक्क अधिकार हे मिळवून दिलेच पाहिजे. परंतु एवढंच नाही तर त्यांना चांगल्या दर्जाची वागणूक सुद्धा तुम्ही दिली पाहिजे. तुमच्या मधला जो काही जातीभेद आहे, मतभेद आहे, हा मतभेद सुद्धा तुम्ही दूर केला पाहिजे. एवढंच नाही तर शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा त्यांना प्रवेश दिला गेला पाहिजे. हॉटेलामध्ये त्यांना जेवायला, बसायला, उठायला हे सुद्धा तुम्ही त्यांची सर्व सोय करून दिली पाहिजे. कारण जोपर्यंत या भारतामध्ये समानतेची वागणूक मिळणार नाही तोपर्यंत या मागासवर्गीयाचा प्रश्न कदापि सुटणार नाही. आणि एवढंच नाही तर जर तुम्ही त्या पाणी पिणाराला, त्या हॉटेलमध्ये जेवणाराला, खानावळीमध्ये जाणाराला, त्या लॉजिंगमध्ये राहणाऱ्यांना या सर्वांना जर तुम्ही गुन्हेगार ठरवत असाल तर मात्र निश्चितच तुमच्यावर सुद्धा दंडाची कार्यवाही केल्या गेली पाहिजे. अशा पद्धतीचं जर सरकार धोरण स्वीकारत असेल तरच या भारतामध्ये स्वातंत्र्य निर्माण झालेलं आहे असं माझ्या मनाला परिपूर्ण वाटेल. परंतु जर अशा पद्धतीची वर्तणूक तुमच्या हातामधून त्या अस्पृश्य वर्गाला किंवा दीनदलित लोकांना जर मिळाले नाही तर मात्र या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही असं बाबासाहेब आंबेडकर प्रकट भाषणामध्ये संबोधून सांगतायत. बोला बुद्ध भगवान की जय. महात्मा गांधी की जय.